आज अभिमानाने हिंदू म्हणवता, कारण त्यांनी तुमच्या पूर्वजांची सुन्नत नाही होऊ दिली. अगदी पाळण्यात असल्यापासून तुम्हा आम्हाला रोज एकच इतिहास भरवला गेलेला आहे. अहो, ज्यांचं नुसतं नाव घेताच हृदयात निखळ प्रेम, मनात आदर आणि अंगावर काटा येतो, त्या शिवबांचा पुनर्जन्म झालेला सगळ्यांनाच हवाहवासा वाटेल. मला नक्की असं वाटतं की देवांनी खूपदा महाराजांना पुनर्जन्माचा ऑप्शन दिला असावा, पण त्यांच्या होणाऱ्या आईबाबांची गत पाहून स्वतः महाराजांनी नकार दिला असणार. गडपती, गज अश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टवधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, राजा शिवछत्रपती महाराजांचा जेव्हा जन्म झाला तेव्हा ते फक्त त्यांच्या आऊसाहेब आणि आबासाहेबांचे लाडके शिवबा होते. ह्या संदर्भासाठी फक्त त्यांच्या बालपणातले उल्लेख करताना मी बऱ्याच ठिकाणी त्यांना शिवबा असं म्हटलं आहे. ह्या व्यतिरिक्त माझी ना ऐपत, ना कुवत, ना ताकद, ना हिंमत की मी त्या महापुरुषाचा उल्लेख झोपेतसुद्धा चुकून एकवचनी किंवा नुसत्या त्यांच्या पहिल्या नावाने करेन. जय श्री शिवराय. शिवबांचं तेज आणि शिवबांचं सामर्थ्य, त्यांचे डोळे प्रथम उघडले त्याच क्षणी आई जिजाऊंना दिसले असावे. अहो, ज्यांचं नुसतं नाव घेताच हृदयात निखळ प्रेम, मनात आदर आणि अंगावर काटा येतो, त्या शिवबांचा पुनर्जन्म झालेला सगळ्यांनाच हवाहवासा वाटेल, नाही का? पण पुनर्जन्मी आपले शिवबा जन्म घेणार तरी कुठे? आता ह्या प्रश्नाला आपल्यातल्या कोणाचंही उत्तर महाराजांचा पुनर्जन्म माझ्या घरी व्हावा हे नसेल. का माहिती आहे? अहो, शिवबा हे प्रकरण पेलवणं सोपं काम नाही. शिवबांना जन्म देऊन त्यांना घरात वाढवायला बाप ते शूरवीर आणि पराक्रमी शहाजीराजे भोसले हवेत, आणि आई ती कणखर आणि खंबीर जिजाऊच लागते. शिवबांनी जन्म घेतला तेव्हा ना ते महाराज होते ना छत्रपती. त्यांच्या हातून कसले आणि किती पराक्रम घडतील ह्याची पूर्ण कल्पना त्यांच्या आईवडिलांनी सुद्धा बहुतेक केली नसेल. त्यांनी छत्रपती नाही तर तुम्हा आम्हासारखाच एक मुलगा जन्माला घातला. त्या चिमुकल्या मुलावर कणखर आणि उत्कृष्ट संस्कार करून त्या तान्ह्या शिवबाचा छत्रपती श्री शिवाजी महाराज घडवला. मला नक्की असं वाटतं की देवांनी खूपदा महाराजांना पुनर्जन्माचा ऑप्शन दिला असावा, पण त्यांच्या होणाऱ्या आईबाबांची गत पाहून स्वतः महाराजांनी नकार दिला असणार. गत कसली विचाराल? सांगतो. नवरा दिवसभर कम्प्युटरची बटणं दाबत गाढवासारखा राबूनही बॉसच्या शिव्या खाऊन मान खाली घालून घरी परत येणारा, पोट सुटलेला, अशक्त आणि प्री डायबेटिक, अवघ्या जगाची मर्जी सांभाळत 2च जिने चढून धापा टाकणारा, बायको आपल्याच जगात गुरफटलेली, घरकाम, सासू सासरे, ऑफिस, ऑनलाईन शॉपिंग, दागदागिने आणि डेली सोप्समध्ये गुंतलेली, किटी पार्टी, कॅन्डी क्रश, शॉर्ट्स आणि रील्सच्या मायावी दुनियेत अडकलेली. अहो, ज्यांच्या स्वतःच्या आयुष्याची ही परिस्थिती, ते काय शिवबा घडवणार? चुकून जरी शिवबा त्यांच्या पोटी जन्माला आले तर आता काय करायचं या विचारानेच त्या बिचाऱ्या दंपत्याचा थरकाप उडेल. आता अशांना शिवबा पेलवणं अशक्यच, नाही का? चौफेर संकट आणि नैराश्य पसरलेल्या जगात ज्यांनी प्रथम श्वास घेतला, 450 वर्ष मुघलांची गुलामी करत असलेल्या जमिनीवर पहिला चिमुकला पाय ठेवला, तो महामाणूस म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज. पुढे अवघ्या 20 वर्षांमध्ये ज्यांनी मुघलांना बुकलून त्यांना कमरेत वाकवलं आणि मुघलिया सल्तनतीच्या घशात हात घालून ज्यांनी स्वराज्य खेचून काढलं, तो नरसिंह म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज.
आपली जमीन, आपली माती, आपला देश आणि त्यावरचा आपला हक्क ज्यांनी कधीच नाही सोडला. आपल्या माणसांचा आनंद, समृद्धी आणि त्यांचं रक्षण यासाठी जो आयुष्यभर राबला, तो मुत्सद्दी राजा म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज. प्रत्येक धर्माची माणसं एकसारखी जपली, ज्यांनी प्रत्येक मनावर आपली अमिट छाप सोडली. आज अभिमानाने हिंदू म्हणवता, कारण त्यांनी तुमच्या पूर्वजांची सुन्नत नाही होऊ दिली. तो तिखट महायोद्धा म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज. या बाबतीत वादच नाही की आपले लाडके शिवबा, आपले श्रद्धास्थान छत्रपती शिवाजी महाराज एकदाच झाले. असे शूरवीर, बुद्धिमान, शक्तिमान महायुगपुरुष परत होणे नाही. सांगायचा मुद्दा असा की आजच्या काळात तुम्ही अगदी शिवबा घडवावेत असं नाही, पण ज्या मुलांना स्वेच्छेने तुम्ही जन्माला आणाल त्यांचं सर्वोत्तम पालन पोषण ही तुमची आणि फक्त तुमची जबाबदारी आहे. त्यांच्यावर उत्तम संस्कार करणं, त्यांना बलवान, बुद्धिमान आणि सामर्थ्यवान बनवणं हे तुमच्या हातात असेल. त्यांच्या डोळ्यांसमोर उच्च कोटीचे आदर्श ठेवा. इतर कोणाचे नाही तर सर्वप्रथम तुमचे स्वतःचे. कारण तुमचं पोर सगळ्यात अगोदर तुमचं बघून शिकेल. तुम्हाला आपले सुपर हिरो आणि वंडर वुमन समजेल, पण त्याचा तो बालिश समज पक्का होण्यासाठी आणि टिकून राहण्यासाठी तुम्हाला कॅरेक्टरमध्ये शिरणं भाग आहे. नाहीतर आपला समज भ्रामक होता हे समजायला तुमच्या चिमुकल्याला फारसा वेळ नाही लागणार. एक घास चिवचा, एक मनी मऊचा, एक बापूंचा, एक चाचा नेहरूंचा. अगदी पाळण्यात असल्यापासून तुम्हा आम्हाला रोज एकच इतिहास भरवला गेलेला आहे. त्या कारणास्तव जर का तुम्हाला छत्रपती श्री शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज ही नावं नुसती ऐकून माहिती असतील तर काही नवल नाही. पण आज इंटरनेट जवळपास फुकट आहे, फोन तुमचा स्मार्ट आहे आणि काढलाच तर वेळ भरपूर आहे. बाकी मला ऐकणारा हा माणूस समजूतदार आहे. जय श्री शिवराय. या ज्वालाचा तुम्हाला ज्वलंत नमस्कार. माझे विचार तुमच्यापर्यंत पोचवणं मला अत्यंत गरजेचं वाटलं. माझे विचार जर का तुम्हाला आवडले असतील, थोडेफार पटले असतील आणि कुठे ना कुठे झोंबले असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि एकट्यानेच ह्याचा आनंद न घेता तुमच्या ओळखीतल्या प्रत्येक माणसाबरोबर हा व्हिडिओ शेअर नक्की करा. आणि तुम्ही पण जर का माझ्यासारखे आपल्या जाज्वल्य इतिहास आणि संस्कृतीवर प्रेम करणारे देशभक्त असाल, देशप्रेमी असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुढची भेट लवकरच.